आज विधिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाची 12 नंबरची लक्षवेधी होती। संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मागणी केली आणि त्या ठिकाणी शंभूराजे देसाईंनी त्यावर उच्चस्तरीय कमिटी नेमली। उच्चस्तरीय कमिटीच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आदेश दिले आणि या ठिकाणी उमेश कोल्हे हत्याकांड जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं उमेश कोल्हे हत्याकांडला दाबण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी डॉक्टर आरती सिंग ज्या सीपी होत्या त्या सीपीनी 1 महिना उमेश कोल्हेंची हत्या झाल्यानंतर जेव्हा उमेश कोल्हे हिंदू विचाराचे होते त्यांनी त्या ठिकाणी नुपूर शर्माच्या फेवरनी पोस्ट केल्यामुळं जर त्यांना अनेकदा धमक्या आल्या, त्यांनी पोलिसांना कळवलं तरी पोलिसांनी त्याच्यावर लापरवाही केली आणि त्या ठिकाणच्या सीपी आरती सिंगला जेव्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला की ते पूर्ण प्रकरण रॉबरीकडे डायव्हर्ट करा आणि जवळपास 20-25 दिवस उमेश कोल्हे हत्याकांड हे रॉबरीच्या दिशेने तपास चालू होता, तेव्हा त्या परिवाराला न्याय देण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना खासदार नवनीत राणांनी विनंती केली। मी सुद्धा विनंती केली की NIAच्या माध्यमातून हा तपास करा। कुठेतरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा तपास डायव्हर्ट करताय, या हिंदू विचाराच्या कोल्हेची हत्या झाली याला रॉबरीमध्ये कन्वर्ट करताय, तर त्या दिशेने NIAची टीम अमरावतीला आली, त्यांनी तपास केला। तपासामध्ये काल जे आरोपपत्र दाखल झालं 4 दिवसाआधी, त्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे हिंदू विचाराचे कोल्हे होते आणि उमेश कोल्हेची हत्या नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याबद्दल हिंदू विचाराच्या पोस्ट त्या व्हायरल करते, त्या उद्देशानं त्यांना भर चौकामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं अमरावतीच्या सीपी आरती सिंगला फोन केला त्याची सगळी चौकशी SIDच्या माध्यमातून झाली पाहिजे, ही मागणी विधानभवनामध्ये मी केली। त्यावर शंभू देसाई यांनी सांगितलं की उच्चस्तरीय चौकशी आम्ही 15 दिवसात करू आणि ज्यांनी फोन केला मुख्यमंत्र्यांनी सीपीवर सुद्धा कारवाई करू आणि ज्यांनी फोन केला त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू। त्या जिस तरह से सेपरेट देना नहीं जिस तरह से महाविकास आघाड़ी सरकार जब थी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री थे, उसी समय उमेश कोल्हे जी की हत्या हुई। उमेश कोल्हे जी हिंदू विचारों के थे, हिंदू विचारों का प्रचार प्रसार करते थे और वहीं पे नुपूर शर्मा की पोस्ट वायरल करने से उनको कई प्रकार की धमकियाँ आ रही थी, तो उसके बावजूद भी अमरावती सीपी आरती सिंह ने उसके ऊपर कोई कार्रवाई की नहीं, उसको दबाने की कोशिश की, क्योंकि राज्य के मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उन्होंने उनको फ़ोन करके कहा था कि इस प्रकरण को रॉबरी में डाइवर्ट करो। 20-25 दिन तक अमरावती की सीपी पुलिस ये मुख्यमंत्री के कहने पे उसको रॉबरी में डाइवर्ट कर रहे थे, रॉबरी में उन्होंने तपास शुरू किया था। उसके बाद अमरावती के सांसद नवनीत राणा ने देश के गृह मंत्री अमित शाह जी को पूरा सब बताया। उमेश कोल्हे परिवार दुखी था, वो न्याय मांग रहा था और वहाँ सही मायने में देश के गृह मंत्री जी ने NIA की टीम अमरावती भेजी। उसके बाद पूरे तपास के अंदर ये साबित हुआ कि नुपूर शर्मा की पोस्ट वायरल करने से ही भर चौक में वहाँ पे उमेश कोल्हे जी की हत्या की गई। ये पूरी तरह से साफ हुआ, उसका आरोप पत्र दाखिल किया NIA ने और मैं धन्यवाद दूंगा कि देश के गृह मंत्री अमित शाह जी अगर ये प्रकरण में ध्यान नहीं देते थे या प्रकरण में NIA की चौकसी नहीं लगा देते तो शायद राज्य के मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे ये प्रकरण को दबाते थे और कहीं ना कहीं वो उमेश कोल्हे परिवार को न्याय नहीं मिलता था। इसीलिए आज विधिमंडल में मांग रखी है, इसकी पूरी जांच SID के माध्यम से मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी करना चाहिए। हमारे मंत्री शंभूराजे देसाई उन्होंने उच्च स्तरीय चौकसी आज लगाई और मुझे विश्वास है कि ये तपास आने वाले 2 दिन में SID की तरफ जाएगा और 15 से 20 दिन के अंदर इसका पूरा खुलासा होगा और जो उद्धव जी ठाकरे जी ने फ़ोन करके आरती सिंह को जो बोला गया प्रकरण दबाने के लिए, उस पर आरती सिंह सीपी के ऊपर भी निलंबन की कार्रवाई होना चाहिए और वहाँ पे
उद्धव जी ठाकरे जी के ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। आदित्य ठाकरे ने इस पर कहा है कि वो आपके आरोप को राजनीति से प्रेरित बोल रहे हैं और उसको कोई ज़्यादा अहमियत नहीं देते। ऐसा है, आदित्य ठाकरे विदर्भ के धरती पे पहली बार आए। आज विदर्भ में अधिवेशन हो रहा है, वो सिर्फ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब के वजह से हो रहा है। उन्होंने ना यहाँ पे कभी अधिवेशन लिया, पूरे 33 महीने की सरकार थी ठाकरे सरकार, ना यहाँ पे कभी उन्होंने अधिवेशन लिया, ना विदर्भ के किसानों की दुख दर्द उन्होंने समझे, ना विदर्भ के युवाओं के दुख दर्द समझे। कभी भी 2.5 साल में उद्धव ठाकरे विदर्भ में आए नहीं। उनको पता नहीं है कि विदर्भ की क्या समस्या है, किसानों की क्या समस्या है। जो व्यक्ति घर से बाहर निकला नहीं है वो हर बात को सीरियस नहीं लेता है, क्योंकि उसको मालूम है कि एक राजनीति करने के लिए, पोस्ट पाने के लिए, मुख्यमंत्री पद पाने के लिए उन्होंने सही मायने महाविकास आघाड़ी निर्माण की। पर जनता की समस्या अगर सुलझाना है तो एकनाथ जी शिंदे और देवेंद्र फडणवीस जी सुलझा रहे हैं। इसलिए आदित्य ठाकरे जो है उनका बचपना बयान है, और ये बचपना बयान को मुझे लगता है महाराष्ट्र की जनता आने वाले समय में जवाब देंगी। आदित्य ठाकरेंनी पहिले या विदर्भामध्ये 2.5-3 वर्षानंतर ते आलेले आहे। त्यांचं अचलपूर तालुक्यामध्ये आजवळ आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यांचे पिताश्री आदित्य ठाकरे म्हणजे आज ते महाराष्ट्राचे पप्पूच आहे। त्याच्यामुळं त्याला काही म्हणजे सांगितल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं ते अचलपूरमध्ये त्यांचं जे आजवळ आहे तिथे तरी कमीत कमी जायला पाहिजे। तिथे शेतकऱ्यांची त्यांच्या काळामध्ये ज्या संकटामध्ये शेतकरी होते त्यांना न्याय दिला पाहिजे, कारण की ते इथे जे आलेले आहे ते फक्त विदर्भामध्ये या समस्या सोडवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे अधिवेशन ठेवलं त्या विदर्भाच्या समस्या सोडवल्या पाहिजे। ते न सोडवता ते या ठिकाणी विरोध करताय, विरोधाला विरोध करताय। मला असं वाटतं 2.5 वर्ष त्यांनी काही केलं नाही। किमान या अधिवेशनामध्ये तरी विदर्भाचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे, विदर्भाच्या जनतेला न्यायासाठी आवाज उचलला पाहिजे। तो न करता कुठेतरी पारंपरिक घराण्याशाहीची राजनीती ते या ठिकाणी करत आहे, हे चुकीचं आहे। कारण की तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या विदर्भामध्ये जे जे संकट आले, या महाराष्ट्रावर संकट आले, त्या संकटातून पळ काढण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। आणि आज सुद्धा विदर्भाच्या अधिवेशनामध्ये पळ काढण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहे। दादाजी माझा एक प्रश्न आहे एसआयटी चौकशी लागलेली आहे दिशा सालियांचा। काल नारायण राणे म्हणाले की मातोश्रीची झोप उडालेली आहे आणि सर्वच बाहेर आहे। असं आहे की दिशा प्रकरणामध्ये, सुशांत प्रकरणामध्ये पूर्णपणे प्रकरण उद्धव ठाकरेजी सीएम असताना मुलाला वाचवण्यासाठी दाबलं। नारायण राणे साहेब जे म्हणतात ते अत्यंत खरं आहे। नितेश राणेजींनी पण त्याच्यावर याच्या आधी खूपदा तो विषय जेव्हा झाला तेव्हा उचलला, पण सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाच्या सपोर्टसाठी, आपल्या मुलाचं नाव काढण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला। आता सरकार बदललेली आहे। मला असं वाटते सुशांतनी दिशाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं या सरकारने पुढे येऊन याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की यामध्ये 100% आदित्य ठाकरेचा रोल आहे। जे मॅसेज होते फेसबुक व्हॉट्सअपवर त्यांचे जे चॅटिंग आहे त्याच्यावरून हे क्लिअर होत आहे। नितेश राणेंनी त्याच्या आधी पण सुद्धा ते सांगितलं, नारायण राणे साहेबांनी सांगितलं, नक्की एसआयटीच्या माध्यमातून दूधचं दूध पाणीचं पाणी होईल। सीबीआयने जी चौकशी करत आहे 2 वर्षापासून या घटनेची, त्यांना काही मिळालेलं नाही, मग सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पण ट्रान्सफर करायला पाहिजे वगैरे असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं आहे, राज्यामध्ये जे सरकार होती त्या सरकारने त्या काळामध्ये त्याचे पुरावेमध्ये जी छेडछाड केली, ज्या पुराव्यांना दाबण्याचं काम केलं। आता सरकार बदललेली आहे आणि विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत अनेक अधिकारीच्या माध्यमातून पुरावे आलेले आहे। मला असं वाटतं ते पुरावे जेव्हा बाहेर येईल आता त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारच त्याच्यावर कारवाई करेल। दुसरा विषय होता माझा की आज ज्या पद्धतीनं अमरावतीमध्ये 13 नंबरची लक्षवेधी अत्यंत महत्त्वाची होती। अमरावतीमध्ये परसोडा, मासोड, अमरावती तालुक्यामध्ये चौरशिया नावाची एक कंपनी
जे कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक घरी होते, सगळे आपल्या जीवाचं संरक्षण करत होते, त्या काळामध्ये पूर्ण 2 वर्षामध्ये या गिट्टी माफियांनी 50 कोटी रुपयाची गिट्टी, गोंड खनिज जे सरकारचं नुकसान करून खऱ्या अर्थानं पहाडाचे पाळं उभे केले। त्या काळामध्ये देशाचे पंतप्रधानांनी गोरगरिबांना घरं देण्यासाठी, पंतप्रधान आवास योजनेसाठी तेव्हा गिट्टी मिळत नव्हती, पण यामध्ये गिट्टी माफियांनी गिट्टीचा साठा करून त्या ठिकाणी जो अवैध गिट्टी काढली, त्या कारवाई संदर्भात वारंवार महाविकास आघाडीकडे तक्रार केली, पण त्या ठिकाणी कुठली उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही। एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून ती कारवाई दाबण्यात आली आणि 50 कोटी रुपयाचा तो घोटाळा बाहेर काढल्यानंतर जेव्हा पंचनामा झाला, पंचनामा जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाला, त्या पंचनाम्यामध्ये 40 ते 50 कोटी रुपयाचा स्टॉक सिद्ध झाला। त्या ठिकाणी स्फोटक पदार्थ पकडले गेले, त्याच्यावर FIR झाला, पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। पण 40-50 कोटी रुपयाचा जो मलिदा त्या स्टोन केशरच्या मालकांनी जमा केला, त्याचं उद्धव ठाकरे सरकारने डायरेक्ट 16 कोटीवर आणलं। त्याच्यामध्ये जो मातोश्रीचं डील झालेलं आहे, त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही फोन केल्यानंतर मातोश्रीहून कुठलं उत्तर येत नव्हतं, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना न्याय मिळत नव्हता, पण या गिट्टी माफियाजोडून 10 करोड रुपये मातोश्रीमध्ये जमा करण्यात आले आणि त्याच्यापासून त्याच्या 50 कोटीची पेनॉल्टी हे 16 कोटी रुपये करण्यात आली। याची पूर्ण जांच राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी नागपूर विभागीय आयुक्ताला दिलेली आहे आणि आजपासून 84 स्टोन केसरचं काम ते बंद केलेलं आहे आणि पूर्ण कामावर जप्तीसुद्धा आणलेली आहे। अशा प्रकारचं आज खऱ्या अर्थानं महसूल मंत्र्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्याला, विदर्भाच्या त्या गावातल्या 10-15 गावाच्या समस्याला न्याय दिलेला आहे आणि अशा प्रकारची कारवाई झाली आहे। नहीं 84 देतो। महाविकास आघाड़ी के समय राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे जी ने जिस तरह से कोरोना के कार्यकाल में 84 एंड कंपनी गिट्टी माफिया, अमरावती का गिट्टी माफिया ने 100 एकड़ ज़मीन के अंदर गिट्टी का जो साठा बनाया, जो गिट्टी स्टॉक की बिना रॉयल्टी लिए 50 करोड़ रुपए की गिट्टी जमा करना, और उसके बाद कोरोना के कार्यकाल में लोग अपने घर में थे, वहाँ के आजू बाजू के गांव को जो पानी मिलता है, पानी की समस्या बढ़ी, वहाँ पे गांव के घरों को भूकंप जैसे धक्के सहन करने पड़े, वहाँ के किसानों की ज़मीनें खराब हुई। उसके बावजूद मुख्यमंत्री के पास कंप्लेंट करने के बाद भी उन्होंने कोई कार्रवाई की नहीं। जब वहाँ पे कलेक्टर के माध्यम से रेड की गई, वहाँ स्फोटक पदार्थ मिले, 84 के ऊपर गुना दाखिल हुआ, वो सब पदार्थ जब्त करने के बाद मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे और अमरावती के मंत्री इन्होंने उसको सपोर्ट करते हुए 50 करोड़ रुपए की पेनल्टी वो 16 करोड़ पे लाई और 10 करोड़ रुपए मातोश्री पे पहुंचाने का काम किया। और मुझे लगता है जब कोरोना के समय भी अगर मलिदा खाने का काम राज्य के तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किया है, उसकी इंक्वायरी हमारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल साहब ने विभागीय आयुक्त नागपुर के माध्यम से लगाई और आज ही काम बंद करने का भी उन्होंने ऑर्डर दिया है। तो मुझे लगता है दूध का दूध पानी का पानी ये आने वाले 15-20 दिन में क्लियर होगा और जिन्होंने इसके अंदर मलिदा खाया, जिन अधिकारियों ने उसको बचाने की कोशिश की, उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। ऐसा है, गए 2.5 साल में मुख्यमंत्री बनने के बाद उन्होंने कर्तव्य पूरा नहीं किया। मातोश्री पे बैठ के उन्होंने सिर्फ मुंबई महानगर पालिका के ठेकेदारों की जो खोखे आते थे वो जमा करने का काम किया। उन्होंने एक मातोश्री की 2 मातोश्री बनाई, पर लोगों के घर बसाने का काम नहीं किया, खुद का घर बसाया। तो मुझे लगता है MLC रहने के बाद उस सभागृह में नहीं आना, तो उस सभागृह का अपमान ही उन्होंने किया है। जिस तरह से महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनके महाराष्ट्र पे अन्याय किया है, उसी तरह MLC बनके उन्होंने सभागृह का अपमान करके यहाँ पे गए, सभागृह में आए नहीं है। वो सभागृह का अपमान नहीं है, पूरे विदर्भ की जनता का अपमान किया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।